पती पत्नी एकत्र बसून गप्पा मारत होते. बोलता बोलता पतीने पत्नीला टोमणा मारला. झाली मग तुझी नोकरी करायची हौस? फार लवकर सोडलीस तू तुझी नोकरी. मी तर आधीच म्हणालो होतो नोकरी करणं तुझ्याने काही होणार नाही. पत्नी हळूच म्हणाली, हो तू बरोबर बोलतोयस. खरंच माझ्याने नाही होणार. पण एक गोष्ट सांगू, माझ्यासारखी नोकरी करणं हे तुझ्यानेही नाही होणार. हे ऐकताच पती चिडून म्हणाला, असं कोणतं काम करतेस तू जे मी नाही करू शकत? यावर पत्नी म्हणाली, ठीक आहे, उद्यापासून तू माझ्यासारखी नोकरी करून दाखव. दुसऱ्याच दिवशी पतीने पत्नीचं आव्हान स्वीकारलं. सकाळी तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी थकून भागून घरी परतला. आरामात जाऊन सोफ्यावर बसला आणि मोठ्याने म्हणाला, ऑफिसमधून थकून आलोय, एक ग्लास पाणी तरी मिळेल का या घरात? पत्नी म्हणाली, अरे आलास तू? आज खूप उशीर झाला. चल आता हातपाय धुवून घे आणि पहिले चहा बनव आणि नंतर स्वयंपाकाचं बघ. पती वैतागून म्हणाला, अगं मी अजून नीट घरात शिरलोही नाही आणि तुझं हे काय सुरू झालं? मला शांततेत श्वास तरी घेऊ दे. पत्नी त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून म्हणाली, बस फक्त एका दिवसातच वैतागलास? म्हणूनच मी नोकरी सोडली होती. आणि तू म्हणत होतास की माझ्याने होणार नाही. तुझ्याने होतंय का बघ आधी. आता कळलं ना तुझ्या नोकरीत आणि माझ्या नोकरीत किती फरक आहे ते. मित्रांनो, पत्नी बरोबर बोलली की चूक.